नमस्कार. आज आपण एका सिंचन पद्धतीबद्दल बोलणार आहोत जी जगात तर खूप यशस्वी आहे, पण आपल्याकडे म्हणजे भारतात अजून म्हणावी तशी पोहोचलेली नाहीये. सेंटर पिव्हट इरिगेशन किंवा CPI. हो, आणि विशेषतः चारा, मका, कडधान्ये, तेलबिया अशा पिकांसाठी हे तंत्रज्ञान पाण्याची बचत आणि यांत्रिकीकरण दोन्हीसाठी खूप महत्वाचं ठरू शकतं. अगदी. पण अडचण ही आहे की अनेकांना याची पुरेशी माहितीच नाहीये, त्यामुळे वापर मर्यादित आहे, नाही का? बरोबर. आणि म्हणूनच कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा असा एक प्रस्ताव आहे. कल्पना अशी की विद्यापीठाच्याच शेतावर एक युनिट सुरू करावं. कसलं युनिट? सेंटर पिव्हट इरिगेशन, प्रात्यक्षिक, संशोधन आणि प्रशिक्षण युनिट. म्हणजे तिथे प्रत्यक्ष सिस्टम असेल. अच्छा, म्हणजे हे खूपच चांगलं पाऊल ठरू शकतं. विद्यार्थ्यांना, संशोधकांना, शेतकऱ्यांना सगळ्यांना प्रत्यक्ष बघायला, हाताळायला मिळेल. हो, आणि यासाठी चिराहरित लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. ती सुरुवातीची 3 वर्ष सिस्टीम बसवण्यापासून देखभाल, प्रशिक्षण सगळी जबाबदारी घ्यायला तयार आहे असं दिसतंय. उत्तम. आणि यात फक्त पाणी देणं एवढंच नाहीये बहुतेक. काहीतरी स्मार्ट टेक्नॉलॉजी पण आहे. IoT, सेन्सर्स वगैरे. अगदी. म्हणजे सिस्टीम स्वतःच जमिनीचा ओलावा, पिकाची गरज ओळखून पाणी देऊ शकेल. एकदम अचूक सिंचन. विचार करा. हे तर खूपच भारी आहे. मग या युनिटचा मुख्य उद्देश काय असेल? फक्त दाखवणं? उद्देश तिहेरी म्हणता येईल. एक, अर्थातच या प्रगत तंत्रज्ञानाचं प्रात्यक्षिक. ते कसं चालतं, ते मोठं वर्तुळाकार क्षेत्र कसं भिजवतं, हे प्रत्यक्ष दिसेल. बरोबर. दुसरं, संशोधन. म्हणजे पिकांची वाढ आणि पाण्याच्या वापराची कार्यक्षमता तपासणं. कोणत्या पिकाला कधी, किती पाणी द्यावं याचे शास्त्रीय निष्कर्ष काढणं. आणि तिसरं, प्रशिक्षण. शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, विस्तार कार्यकर्त्यांसाठी. आणि याचे फायदे काय आहेत नक्की? ऐकलंय की पाण्याची प्रचंड बचत होते. काही जण तर म्हणतात 90% पर्यंत. हे खरं आहे का? म्हणजे बघा, 90% हा आकडा कदाचित एकदम आदर्श परिस्थितीतला असेल, पण पाण्याची लक्षणीय बचत होते हे नक्की. कारण पाणी थेट मुळांशी जातं, बाष्पीभवन कमी होतं. आणि सगळीकडे सारखं पाणी मिळतं का पिकांना? कमी जास्त होत नाही? अगदी. ती युनिफॉर्मिटी खूप महत्वाची आहे. आणि शिवाय हे सगळं स्वयंचलित असल्यानं मजुरांची गरज खूप कमी होते, जी आजकाल मोठी समस्या आहे. खरं आहे की नाही? हो. मजुरांची बचत हा तर खूप मोठा प्लस पॉइंट आहे. आणि तुम्ही वॉटर फूटप्रिंटचा उल्लेख केला होता. ती संकल्पना काय आहे नेमकी? वॉटर फूटप्रिंट म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर एखादं पीक घेण्यासाठी एकूण किती पाणी लागलं, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही मिळून. अच्छा. CPI पाणी वाया घालवत नाही, अगदी मोजून मापून वापरतं. त्यामुळे त्या पिकाचा वॉटर फूटप्रिंट कमी होतो. म्हणजे आपण कमी पाण्यात जास्त उत्पादन घेतो, पर्यावरणावरचा ताण कमी होतो. हे महत्वाचे. पर्यावरणाच्या दृष्टीने फायद्याचं. पण मग कार्बन क्रेडिटचा काय संबंध आला इथे? हे थोडं अनपेक्षित वाटलं. हा एक इंटरेस्टिंग भाग आहे. बघा, पाणी वाचलं म्हणजे सिंचनासाठी पंप चालवायला लागणारी वीज वाचली. बरोबर. हो, बरोबर. कारण हे. दुसरं म्हणजे पाणी आणि खतं अचूक दिली गेल्यामुळे त्यांचा अपव्यय टळतो. त्यांच्या निर्मिती आणि वाहतुकीशी संबंधित कार्बन उत्सर्जनही कमी होतं. ओके. आणि तिसरं, या पद्धतीत जमिनीची जास्त उलथापालथ होत नाही. त्यामुळे जमिनीचं आरोग्य सुधारतं आणि तिची कार्बन शोषण्याची क्षमता वाढू शकते असं मानलं जातं. या सगळ्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात कार्बन क्रेडिट्स मिळवण्याची संधी निर्माण होऊ शकते. अरे वा. म्हणजे पाण्याची बचत, मजुरांची बचत, जास्त उत्पादन मिळण्याची शक्यता आणि चक्क कार्बन क्रेडिट्स मिळवण्याची संधी. फायदे तर खूपच आहेत. हो, नक्कीच. त्यामुळे कृषी विद्यापीठांमार्फत हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा खरंच एक चांगला मार्ग दिसतोय. पण यात एक विचार मनात येतो. हे तंत्रज्ञान लहान शेतकऱ्यांपर्यंत कितपत पोहोचेल? त्याची किंमत वगैरे? नक्कीच. तो एक महत्वाचा मुद्दा आहे ज्यावर विचार व्हायला हवा. आणि याच संदर्भात त्या प्रस्तावात शेवटी एक मोठं विधान आहे की पाण्याच्या कार्यक्षमतेतली ही वाढ भारताला मोठी औद्योगिक झेप घ्यायला आणि अर्थव्यवस्था मजबूत करायला मदत करेल. हां, हे जरा मोठं विधान वाटतंय. म्हणजे फक्त एका सिंचन तंत्रज्ञानाने एवढा मोठा परिणाम कसा होईल? बरोबर. हाच विचार करण्यासारखा मुद्दा आहे की केवळ एका सिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब अर्थव्यवस्थेवर इतका मोठा सकारात्मक परिणाम कसा साधू शकेल. आणि हे प्रत्यक्षात आणण्यासाठी, म्हणजे या तंत्रज्ञानाला यशस्वी करण्यासाठी आणखी कोणत्या पूरक गोष्टी लागतील, धोरणं काय असावी लागतील, पायाभूत सुविधा कशा लागतील, यावर अधिक मंथन व्हायला हवं नाही का?
खरंय, म्हणजे तंत्रज्ञान चांगलं आहे, पण त्याचा व्यापक परिणाम साधण्यासाठी अजून बराच विचार आणि कृती आवश्यक आहे.